नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, हॅपी होळी सगळ्यांना। आधी सकाळी सकाळी आपण बाप्पाचं दर्शन घेऊया। नाश्ता केला, आता दुपार झाली होती, दुपारचं जेवण आलंय। तर होळी असल्यामुळे आजचं जेवण होतं मला डाळ भात, कोबीची भाजी, मटारची भाजी, बटाट्याची भजी आणि लास्ट होतं मला पुरणपोळी। असा माझा टिफिन आला होता। तर छान मस्त मी जेवून घेतलं आणि दुपारी जेवल्यानंतर ना माझं एक पार्सल आलं होतं जे मी फार्मसीवरून मागवलं होतं आणि ह्याच्यामध्ये ना प्रोडक्टच होते, काय खाऊ वगैरे नव्हता। तर टाटा वनेमजी ॲपवरून मी मागवलं होतं शॅम्पू आणि मॉइश्चरायझर। तर अशा प्रकारे माझी ऑनलाईन शॉपिंग होती। आय थिंक हे 900 पर्यंत रुपीजमध्ये आले होते दोन प्रोडक्ट मला। अँड संध्याकाळी मी जरा खाली तुम्हाला दाखवायला गेली की इथे समोरच होळी लागणार होती। हा समोरचं झाड आणि इथे आहे आपलं साईबाबांचं मंदिर। तर थोडं पाय वगैरे पडले आणि मी परत वरती गेली। तर मग माझं थोडं दुपारून लक्ष गेलं की आता ह्या लोकांची सुरुवात झाली आहे लाकडं गोळा करण्याची। तर आपल्या गावी कशी पद्धत असते, खूप मोठी मोठी लाकडं, मोठी मोठी झाडं तोडतात आणि मग लाकडं घेऊन येतात आणि सगळे जण असे ते सांगी वगैरे करतात गावामध्ये आणि सगळी माणसं, गावातली मुलं वगैरे सगळे मिळून ते किती काय ते वाजवतात देखील, बाजा वगैरे पण वाजवतात खूप आणि मस्त पद्धतीने। इकडे काहीच तसं नसतं। तर या अशा प्रकारे मुंबईची होळी बघून खरंच सांगते मी, मला थोडा म्हणजे हॅपीनेस होता की सण आहे म्हणून चला यार आपण खुश राहायला पाहिजे, एवढा विचार नाही करायचा। पण कुठेतरी मी नर्वस पण होती की मी होळीला माझ्या घरी नव्हती। मी खूप मिस केलं, मी माझ्या घरी सारखे फोन करत होती। आणि हे बघा होळी कसे लोक सेलिब्रेशन करतात, दरवाजे खिडक्या तुटलेले वगैरे, नारळाच्या कवट्या वगैरे लावून। आणि मी तुम्हाला दाखवते की इव्हनिंग होत आली आहे, ते तिघं जण कधीपासून होळी रचतात। आपल्या गावी कशी भरपूर माणसं असतात आणि खूप मोठी होळी असते। ही एवढीशी होळी होती छोटी, पण त्यांना बरोबर प्रॉपर 2 ते 3 तास लागले। ते दुपारी त्यांनी सुरुवात केली होती, संध्याकाळ झाली, 3 वाजल्यापासून सुरुवात केली, 6 वाजता ऑलमोस्ट झाली ती। आय थिंक 5, 5:30, 6च्या दरम्यानमध्ये झाली होती। तर अशी छोटीशी होळी केली होती त्यांनी। तर मी माझ्या गावाला खरंच खूप मिस केलं। तर नेक्स्ट टाइम मी जाईल तेव्हा तुम्हाला आमची गावाकडची होळी दाखवेल। खूप पद्धती वेगवेगळ्या पद्धतीने करतात। आणि बघा झाल्यानंतर झाडू वगैरे मारून तो कचरा त्यांनी परत त्या होळीमध्येच लोटला। आणि मी इथं विंडोमध्ये बसली होती आणि मी खूप संध्याकाळी म्हणजे इव्हनिंग खूप एन्जॉय केलं आणि या खिडकीतूनच मी व्लॉग केला होता तो होळीचा। आणि मी तुम्हाला हाय केलं, नंतर मी तुम्हाला थोडंसं बाहेरचं वातावरण दाखवलं की बघा ऑलमोस्ट संध्याकाळ होत आली आहे आणि आता त्यांची होळी क्लिअर प्रॉपर झालेली आहे। आणि त्यांनी मस्त असं साईडने बांधून घेतलं होतं, थोडा आंब्याचा टाळा लावला होता त्या होळीला। आणि संध्याकाळ झाल्यानंतर मग थोडे असती बायका यायला लागल्या तिथे पूजनासाठी। मग त्या राऊंड माराव्या लागल्या, मग थोडा हार बीर ते काठीने चढवत होते वरती। आपल्या इथे कशी पद्धत असते, हळदी कुंकू आधीच लावतात, हार बीर सगळ्या गोष्टी आधी घालतात। हे लोक पाटणा काठीने बिटीने घालत होते। मुंबईमध्ये कसली होळीने कसला काय, छोटी मोठी काय असेल ते करतात। तर मी बोर झाली थोड्या वेळाने, मग मी TV बघायला आली। माझे सिरियल लागतात 7-8 वाजता। चिप्स खात खात मी एन्जॉय केली होळी, जेवण वगैरे घेतलं आणि मग रात्रीची लागली होळी। तर ही दुसऱ्या अपार्टमेंटमधली होळी आहे आणि ही आमच्या। तर हे बघा खाली अशा पद्धतीने। तर तुम्ही बोलाल तू का नाही गेली, तर मी पाया पडून आली होती एकदा 8 वाजता आणि मी काय नंतर खाली गेली नाही ते बघण्यासाठी खास। म्हणजे मी वरूनच बघत होती, सगळे बसलेले गप्पा गोष्टी करत होते चेअरमध्ये आणि नंतर तिथं पूजन वगैरे पण करत होते एक साईडला। आणि मग चालू होतं ते होळीचं। एकदा होळी लागल्यानंतर परत एकदा मी पाया वगैरे पडली, तुम्हाला व्हिडिओमध्ये ब्लॉगसाठी घेतलं। तर पण खरंच एकदा सांगते, आपल्या गावच्या पद्धती आणि होळीमध्ये आणि मुंबईच्या होळीत खरंच खूप डिफरन्स आहे। तर मला खरं तर गावचीच पद्धत आवडते, पण तिथे माहिती आहे मला झाडं वगैरे खूप तोडतात, पण ते कुठेतरी असते ती कमी होईल जेव्हा माणसांना कळायला लागेल। तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तोपर्यंत बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये।